पारू या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. मंगळसूत्र पुन्हा गळ्यात घालण्यासाठी पारू त्या मंदिराजवळील झाडाजवळ जाते. मात्र तिला त्या ठिकाणी तिचं मंगळसूत्र सापडत नाही आणि त्यामुळे ती खूप घाबरते आणि देवाकडे प्रार्थना करते. त्यानंतर तिला झाडाच्या खोडाजवळ ते मंगळसूत्र पडलेलं दिसतं. पारू पटकन ते उचलते, ते डोळ्यांना लावून त्याचा आशीर्वाद घेते आणि देवाकडे प्रार्थना करते की माझ्या हातून खूप मोठी चूक झाली. मी हे मंगळसूत्र काढून ठेवायला नको होतं, पण माझ्या आदित्य सरांना काही होऊ देऊ नको, त्यांना लवकरात लवकर बरं कर. आणि मग ती ते मंगळसूत्र पुन्हा गळ्यात घालण्यासाठी जाते. पण तितक्यात एक बाबा त्या ठिकाणी येतात. ते पारूला म्हणतात की या धाग्याचं पावित्र्य आता भंगलं आहे, त्यामुळे तू हे गळ्यात घालूनही काही उपयोग होणार नाही. आणि ते ऐकून पारूला धक्काच बसतो. ती विचारते की तुम्ही कोण आहात, मला ओळखता का? तर ते बाबा म्हणत असतात की मी सगळ्यांना ओळखतो, पण कोणी मला ओळखत नाही, कारण तू म्हणजे मी आहे आणि मी म्हणजे तू. मात्र ते नेमकं काय बोलतायत हे पारूला कळत नाही. तर ते बाबा म्हणत असतात की हे 7 जन्मांचं नातं होतं, मात्र एका जन्मातच तुला हे बंधन झेपलं नाही आणि तू हे मंगळसूत्र काढून टाकलं आणि त्यामुळे आज तुझ्या नवऱ्याची ही अवस्था झाली आहे. त्यावर पारू म्हणते की माझ्या हातून खूप मोठी चूक घडली, पण मला माझ्या नवऱ्याचा जीव वाचवायचा आहे. तर ते बाबा म्हणत असतात की जीव वाचवणारी तू कोण आहेस ग? जर तुला जीव वाचवायचा असेल तर कठोर परीक्षा द्यावी लागेल, स्वतःला त्रास करून घ्यावा लागेल. आणि त्यावर पारू रडतच म्हणते की आदित्य सरांसाठी मी कोणतीही परीक्षा द्यायला तयार आहे. तर दुसरीकडे अहिल्या आदित्यजवळ जाऊन बसते. ती रडतच आदित्यकडे बघत म्हणत असते की पहिल्यांदा आई होण्याचा आनंद तू मला दिला. तू जेव्हा माझ्या कुशीत आला तेव्हा केवढूसा होता रे. डॉक्टरांनी सांगितलं होतं की याची तब्येत खूप नाजूक आहे, याला जपावं लागेल. त्यानंतर जेव्हा तू पहिल्यांदा माझं बोट पकडलं ना, तेव्हा तर मला जग जिंकल्याचा आनंद झाला होता. हळूहळू तू मोठा होत गेला. वाटेत येणारे छोटे मोठे अडथळे तू पार केले. तुला जे हवं ते तू मिळवलं आणि आई म्हणून मला परिपूर्ण केलं. पण आता ही काय अवस्था झाली आहे तुझी? तू असा झोपून नको ना राहू. मला माझ्या आदित्यला पुन्हा धडधाकट बघायचं आहे. तुझा भाऊ, तुझे वडील, आपल्या कंपनीचे हजारो कर्मचारी तुझी वाट बघतायत. सगळे विचारतायत की आदित्य सर कुठे आहेत? त्या सगळ्यांसाठी आणि माझ्यासाठी तुला पुन्हा एकदा उठून उभं राहावंच लागेल. तुला बरं व्हावं लागेल. आणि तिचं हे बोलणं सुरू असताना श्रीकांत त्या ठिकाणी येतो. तो अहिल्याला धीर देत म्हणतो की तू रडू नकोस, सगळं काही ठीक होईल. देव इतका निष्ठुर नाही की तो आपल्या आदित्याला आपल्यापासून दूर करेल. त्यावर अहिल्या म्हणते की देवाला माझं ऐकावंच लागेल. माझ्या आदित्याला माझ्याकडे पुन्हा सोपवावं लागेल. आणि मग ती हॉस्पिटलमधून बाहेर पडते. सगळेजण तिच्याकडेच बघत असतात. तितक्यात मग श्रीकांतसुद्धा बाहेर येतो. तर प्रीतम त्याला सांगतो की बाबा तुम्ही घरी जा, आईला तुमची सगळ्यात जास्त गरज आहे. मी इथेच थांबतो, जर काही हवं असेल तर मी तुम्हाला सांगतो. आणि त्यावर श्रीकांतही हो म्हणतो आणि लगेच घरी जाण्यासाठी निघतो. श्रीकांतसोबत सावित्री आणि पारूचे वडील सुद्धा जातात. दामिनी सुद्धा त्यांच्या पाठोपाठ घरी जाते. मात्र प्रिया त्या ठिकाणीच थांबलेली असते. प्रीतम तिला म्हणतो की प्रिया मॅडम तुम्ही जाऊ शकता. मात्र प्रिया म्हणते की नाही सर, मी इथेच थांबते. तर दिशा मनाशी हसत म्हणते की चला बरं झालं, इकडची गर्दी कमी झाली, आता मला माझं काम करता येईल. पण या प्रियाचं काहीतरी करायला हवं आणि मग त्यानंतर ती तिचं काम कसं करायचं याचाच विचार करत असते. तर दुसरीकडे ते बाबा पारूला सांगत असतात की तुला एक कठोर व्रत पूर्ण करावं लागेल, एक परीक्षा द्यावी लागेल, तरच तुझ्या नवऱ्याचा जीव वाचू शकतो. पण ही परीक्षा फक्त तू देऊन उपयोग नाही, त्याची नाळ त्याच्या आईशी जोडली गेली आहे. ही मातृत्वाची सुद्धा परीक्षा आहे. ही परीक्षा तिलाही द्यावी लागेल. त्यावर पारू म्हणते म्हणजे देवी आईंना सुद्धा व्रत करावं लागेल का? आणि त्यावर ते बाबा सांगतात हो. तर पारू म्हणत असते की आदित्य सरांसाठी आम्ही काही करू, तुम्ही सांगा काय करायचं ते. आणि मग ते बाबा सांगू लागतात की तुम्हाला अभिमान स्वाभिमान सोडावा लागेल, आभाळातून जमिनीवर यावं लागेल, सगळं काही बाजूला ठेवावं लागेल, कष्टाने उभी केलेली संपत्ती सोडून द्यावी लागेल, पंचपक्वान्नांमधून भाकरीवर यावं लागेल. आणि हे सगळं ऐकून पारू म्हणते की आदित्य सरांसाठी आम्ही सगळं काही करू. तर ते बाबा तिला सांगतात
की तुम्हाला साधी कपडे घालून 11 घरांमध्ये भिक्षा मागावी लागेल आणि त्याचा देवाला प्रसाद दाखवून नंतर जीवन मृत्यूच्या सीमेवर जो आहे त्याला तो खाऊ घालावा लागेल, तरच त्याचा जीव वाचेल. आणि त्याचसोबत ते पारूला एक अंगारा देत म्हणतात की हा अंगारा तुझ्या नवऱ्याच्या कपाळाला लाव, तो त्याचं नक्की रक्षण करेल. आणि त्यावर पारूसुद्धा हो म्हणते आणि मग ते बाबा तेथून निघून जातात. तर दुसरीकडे गणी खूप रडत असतो. घरातील सगळे लोक त्याच्या जवळच असतात. तितक्यात सावित्रीसुद्धा त्या ठिकाणी येते. गणी रडतच तिला मिठी मारतो आणि आदित्यबद्दल विचारतो. तर सावित्री त्याला सांगते की काळजी करू नको, आदित्य सर लवकर बरे होतील. तर दुसरीकडे पारू धावत पळत हॉस्पिटलमध्ये जाते. ती प्रियाला अहिल्या मॅडमविषयी विचारत असते. तर प्रिया सांगते की ते सगळेजण घरी गेलेत, त्यामुळे पारू काळजीत पडते. ती म्हणते की मला देवी आईला महत्त्वाचं काहीतरी सांगायचं आहे. तितक्यात दिशा त्या ठिकाणी तिला विचारते की काय गं पारू, काय झालं, काय सांगायचं आहे तुला ते मला सांग. आणि पारूसुद्धा तिला सगळं सांगू लागते. ती म्हणत असते की मला एक महाराज भेटले होते आणि त्यांनी देवी आईंना एक व्रत करायला सांगितले, भिक्षा व्रत. आणि यासाठी देवी आईंना 11 घरात भिक्षा मागावी लागेल आणि जे काही मिळाले त्याचा देवाला नैवेद्य दाखवावा लागेल आणि आदित्य सरांना खाऊ घालावं लागेल. पण ते ऐकून दिशा म्हणते की हे काय बोलतेस तू, हे सगळं असं तुला शोभू शकतं, मॉम इन लॉला नाही. त्या किर्लोस्कर कंपनीच्या ओनर आहेत, त्या असलं काही करणार नाही. मात्र त्यावेळी प्रिया म्हणते की एक आई आपल्या मुलासाठी काही करू शकते. पण त्यामुळे दिशा त्या दोघींवरही चिडते आणि त्यांना तिथून जायला सांगते. पण दिशा आणि पारू ऐकत नाही आणि मग पारूला आदित्यला अंगारा लावायचा असतो म्हणून ती ICUकडे जाण्यासाठी निघते. पण दिशा तिथेही तिला थांबवते. पण प्रिया पारूला म्हणते की जा, तुला आदित्य सरांना अंगारा लावायचा आहे ना, मग लाव. त्यामुळे पारू मग ICUमध्ये जाते. आदित्यची अवस्था बघून तिला खूप वाईट वाटत असते आणि मग ती आदित्यजवळ जात त्याची माफी मागत म्हणते की आदित्य सर मला माफ करा, कारण आपल्या नात्याबद्दल तुम्हाला काही माहिती नाही. मात्र मला माहीत असूनसुद्धा मी काही केलं नाही. मी माझ्या गळ्यातील मंगळसूत्र काढून टाकलं आणि माझ्याचमुळे तुमची आज ही अवस्था झाली आहे. पण तुम्ही काही काळजी करू नका, आम्ही ते व्रत पूर्ण करू, तुम्हाला काही होणार नाही. आणि मग ती आदित्यच्या कपाळाला तो अंगारा लावते आणि लगेच अहिल्याकडे जाण्यासाठी निघते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत अहिल्या आणि पारू दोघीही त्या कठोर व्रताला सुरुवात करतात. अहिल्या तिचे दागदागिने, भरजरी वस्त्रे बाजूला काढून ठेवते आणि एका साध्या माणसाप्रमाणे तिचा सगळा स्वाभिमान अभिमान बाजूला ठेवत आदित्यसाठी 11 घरांमध्ये भिक्षा मागायला जाते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.